हा केदार. माझं हे नाव आमचे केदार तांबे. हा हे आमचे गुरुजी. माझं नाव प्राजक्ता सादले आणि ही माझी मुलगी. कितवा तुझा काय ट्रेक? ट्रेक. आम्ही काउंटिंग सोडले. नंतर नाही कितवा विचारू. फटाफट. काउंटिंग सोडलेली आहे. कितवा? तिसरा. माझं नाव रिद्धी. दुसरा ट्रेक. दोनच ट्रेक केले जातो बरं. हरिश्चंद्रावरती दुसरा. हरिश्चंद्राचा तिसरा होता रे माझा. हरिश्चंद्र गडावरती दुसरा असं बोल. आयुष्यातला पण दुसरा आहे. बोला. माझं नाव सुश्रुत ठाकूर. हरिश्चंद्रगडावरचा पहिला ट्रॅक. माझं नाव प्रबोध सजले. हरिश्चंद्रगडावरचा पहिला ट्रेक. ओव्हरऑल किती आहे? 14-15 असेल. बोला मॅडम. तुमचा सांगा. हो. ट्रेक कितवा नाव सांगा. फर्स्ट ट्रेक. मोठ्याने कॅमेऱ्यात बघून कॅमेराच बघून सांग. नाव. तुझं नाव काय? द्रुही हर्षद कार्यकर. किती ट्रेक केले आतापर्यंत? केलं की 6 केले. 6. हा मग 7वा आता. मग किती पहिला वर्षाची आहे? 7 वर्षाची. ठीक आहे. We climbed a mountain, and I picked wildflowers and put them in her hair. And at the top we found a meadow and danced barefoot in the grass. And I'm not lying, there were bluebirds in the air. It was a long one. There's a time or two we felt like giving up, but every fall and every stumble made us stop and see the wonder. With your hand in mine we pushed on towards the top. Why people climb mountains? Is it just to reach the top and see the view? Well, I tell you something. Every rock and every river, every sword and every splinter, I would climb every mountain with you. Well, the clouds rolled, and there was lightning, there was thunder, there was rain. As we hid beneath our shelter, all the ते पडलेले आठवत का? poured in. अरे असं मी नाही ना मेला त्याच्यावर रेलू नको. तुला काय वाटलं? छत्री पावसासाठी घेतली. कोकण कडा म्हणून एरिया आहे जो वेस्टर्न फ्रंट आहे. तर साधारण सकाळी 8:30च्या आसपास म्हणजे 8:30 ते 9:30 10च्या आसपास इंद्रवज्र दिसते. तर काय होतं की समोर अशा व्हॅलीमध्ये सगळे हे आता जे आपल्याला खालून दिसत आहेत ना ढग ते त्या लेवलला असे दिसतात. मागून जर व्यवस्थित सूर्यप्रकाश असेल तर त्या ढगांवर तुमची सावली पडते आणि तुमच्या सावलीच्या भोवती असं गोल 360 डिग्री इंद्रवज्र दिसतं. आणि मग त्याच्यात आपली शॅडो कशी पडते?
मागून प्रखर सूर्य पाहिजे. या अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अजिबात नाही दिसणार. ओव्हरकास्ट कंडिशनमध्ये नाही दिसणार. ढग खालच्या लेवलला पाहिजे. हे जे लो लेवल क्लाउड्स असतात ते क्लाउड तिथे जमा होतात आणि हे कसं आता हळूहळू हीट जशी वाढत जाते ना तसे तसे ह्याचं वेपरायझेशन चालू होतं आणि ते वर जातात. तर ते सो कोकणकडा हा एक स्पॉट आहे असे जे साधारण एक 4000 फीटच्या आसपासचे वेस्टर्न फ्रंटचे जेवढे म्हणून कडे आहेत तिकडे इंद्रवज्र दिसतो. मला उलट रेलिंगने कन्फ्युजन होतं. इकडून येत ध्रुवी. इकडे इकडे. ग्रंथ आहे तो फक्त मला वाटतं अफजल खानाच्या लढाईपर्यंतच आहे. तर काय कोणता तो कवींद्र परमानंदांनी लिहिलेला तो अपूर्ण आहे. पण त्याच्यामध्ये पण अफजल खानाच्या लढाईचे काही काही रेफरन्सेस हे ॲक्च्युअल त्यांना काय काय मिळालं त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे अफजल खानाला आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी मारलं बट ॲक्च्युली शिवाजी महाराजांनी त्याला जखमी केलं होतं. तो पळून जात होता. त्याला त्याच्या लोकांनी कसं बसं त्याच्या त्या पालखीमध्ये बसवलं आणि शिवाजी महाराजांच्या त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यातल्या एकाने त्याचं मुंडकं मारलं. कर्वेचर कुठून दिसत आहे पूर्ण
हा ॲक्च्युली हरिश्चंद्रगडावरचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला म्हणजे छोटा किल्ला हां. जो मोस्टली फक्त निगराणीसाठी किंवा एक वॉच टॉवर म्हणून यूज केला जातो. आणि सगळ्यात काय ते हाईटवर असतात. आणि जनरली सगळ्यात हाईटवर असतात. ऑफकोर्स तारामती, तारामती हा हायेस्ट पीक आहे इथल्या एरियामधला, पण हा एक असाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता गुगल मॅपवरून वरती काहीतरी त्याच्यावरती दिसतं की काहीतरी अवशेष वगैरे असतील किंवा मंदिर किंवा तोफखाना असेल, पण इथे जाणं खूप कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अगदी माहीत असलेली किंवा परिचयात असलेली अशी कुठलीच वाट नाही आहे. एकदाच मी अटेम्प्ट केला होता. असं म्हणतात की ही जी रिज आहे ना, या रिजवरून जाता येतं, पण तिथे गेल्यानंतर त्या रिजवरून त्या साईडला जाता येतं. पण आम्ही जेव्हा चढलो होतो तेव्हा त्या रिजवरून त्या साईडला पण काही दिसेना की वाट असेल. मग आम्ही पूर्ण याला ट्रॅव्हर्स मारला. ते मध्ये मध्ये दिसत आहेत पिवळे पिवळे, त्याच्यावरून ट्रॅव्हर्स मारला आणि त्या साईडला पलीकडे गेलो आणि तिथून पुन्हा चढायचा प्रयत्न केला. पण वरती काही जाणं, हां, इथून तर नाही चढता येणार. ट्रॅव्हर्स मारून पलीकडून जर रस्ता असेल तर तो अटेम्प्ट केला. ही परत एक रिच दिसते ना लेफ्ट जी जाते वर, हो, तिथूनच प्रयत्न केला होता, पण त्याने पण काही जमलं नाही. मग शेवटी फेल्ड अटेम्प्ट धरून तो रिटर्न आलो. बाकी सगळे इथे कोपऱ्यात बसले होते त्या झाडाच्या खाली, चिल्ले पिल्ले होते तेव्हा. मेल्या त्याची काडी मोडली ना. छत्रीची, अरे तुला छत्रीची पडली तर झाडाची काडी मोडली तर जांभळं जांभूळ. She just loves her daddy. It's all good. It's all good. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. I was born for a good time, not a long time, not a long time. खूप लांब आहे तरी ती जाऊ दे. अख्खी फांदी झाली. चलो, सगळ्यांचं काम झालं. तशीच आहे खाली ती. हां दे इकडे. अरे ती ओढता ओढता सगळी पडताय. ठीक आहे. इधर ठीक आहे. तू तसं एकच दिसत नाही आहेस याच्यात. पानं येत आहेत मध्ये.
चला बस झाली. उद्या त्याचं काय ते महाराज नाईक तुला काय पाहिजे? ए लवकर या, लवकर या, लवकर. करतोय ना बंद. हो